बीड म्हटलं की मुंडेंचा बालेकिल्ला असंच म्हटलं जातं। आमदार कमी असो वा अधिक, बीड भाजपचा बालेकिल्ला आहे अशीच चर्चा होत असते। युतीत नेहमीच 6 पैकी 5 जागा या भाजपकडून बीडमध्ये लढवल्या जायच्या। 2014 मध्ये 5 आमदार बीडमध्ये भाजपचे होते। 2019 मध्ये 4 आमदार घड्याळाचे निवडून आले। आता त्याच बीडमध्ये सध्याचं गणित पाहिलं तर आष्टी आणि केज या दोनच जागा भाजपकडून लढवल्या जात आहेत। त्यातही आष्टीमध्ये घड्याळासोबत भाजपची मैत्रीपूर्ण लढत होते। म्हणजे तसं बघितलं तर घड्याळ चिन्हावर बीडमध्ये 5 उमेदवार रिंगणात आहेत आणि तुतारी चिन्हावर देखील 5 उमेदवार बीडमध्ये रिंगणात आहेत। परळी, बीड, माजलगाव आणि आष्टी मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी असा थेट सामना होतोय, तर केज आणि आष्टीमध्ये तुतारी विरुद्ध भाजप असा देखील सामना आहे। गेवराईमध्ये घड्याळ विरुद्ध मशाल असा सामना रंगतोय। परळीचा विचार केला तर परळीत निवडणूक अनेकांना सोपी वाटते। लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य पाहता लीड कमी झाली तरी धनंजय मुंडेंचं पारडं जड मानलं जातंय। विरोधात शरद पवारांनी मराठा चेहरा असलेल्या राजेसाहेब देशमुखांना तिकीट दिलंय। काही प्रमाणात मराठा विरुद्ध ओबीसी मतांचं ध्रुवीकरण इथे होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ते प्रमाण कमीच असेल। पंकजा मुंडे सोबत असल्यामुळे पवारांनी अनेक इच्छुकांना डावलून ऐनवेळी वेगळाच उमेदवार दिल्यामुळे परळीची लढाई तशी धनंजय मुंडेंसाठी सोपी दिसते। माजलगावमध्ये देखील लोकसभेला महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना लीड होती। तिथे तुतारीकडून मोहन जगताप रिंगणात आहेत, तर घड्याळ चिन्हावर विद्यमान आमदार प्रकाश सोळंके निवडणूक लढवत आहेत। रमेश आडसकर अपक्ष रिंगणात आहेत। तिन्ही नेते मराठा आहेत, त्यामुळे जरांगे फॅक्टर इथे विशेष प्रभाव टाकणार असं दिसत नाहीये। मोहन जगताप, रमेश आडसकर हे भाजपमध्ये आधी होते। निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष बदलला, त्यामुळे राष्ट्रवादीची मतं ही प्रकाश सोळंकेंसोबत कायम राहिली तर इथे देखील घड्याळाची लॉटरी लागू शकते। मात्र अपक्ष रमेश आडसकरांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतल्यास इथे गणितं बिघडू शकतात। शिवाय पंकजा मुंडेंचे जवळचे मानले जाणारे बाबरी मुंडे यांनी अपक्ष अर्ज भरलाय, ते अपक्ष रिंगणात आहेत। त्यामुळे ओबीसी मतं त्यांच्याकडे फिरली तर लोकसभेला जशी थेट लढत झाली तशी यावेळी इथे होणं कठीण आहे। बीड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तिथेही ज्योती मेटे, कुंडली खांडे, अनिल जगताप हे 3 मराठा उमेदवार क्षीरसागर बंधूंच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे क्षीरसागर बंधूंचं गणित बिघडू शकतं अशी चिन्ह आहेत। संदीप क्षीरसागर हे तुतारीवर तर त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। गेवराई मतदारसंघात पारंपरिक पंडित विरुद्ध पंडित लढत होते, तर विद्यमान आमदार लक्ष्मण पवार अपक्ष रिंगणात आहेत। याआधीही पंडित विरुद्ध पंडितांच्या लढाईत लक्ष्मण पवार हेच 2 वेळा आमदार झालेत, त्यामुळे यावेळीही अपक्ष म्हणून ते पंडितांना धोकादायक ठरू शकतात। पण महायुती म्हणून भाजपची मतं घड्याळावर लढणाऱ्या विजयसिंह पंडितांकडे गेली तर मात्र घड्याळाचं पारडं जड मानलं जातंय। मशालवर बदामराव पंडित लढतायत। जरांगे फॅक्टर गेवराईत चालला तर मशालसुद्धा पेटू शकते। केज या राखीव जागेवर थेट लढत होते। भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी ही लढत आहे। बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे केजचे आहेत, त्यामुळे त्यांचं विशेष लक्ष इथे असणार आहे। आष्टीमध्ये जर चौरंगी लढत होते, दस आणि आजबेनमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत इथे पाहायला मिळते, तर भीमराव धोंडे अपक्ष रिंगणात आहेत। त्यामुळे धोंडे दसांच्या भांडणात आजबेनची लॉटरी लागली तरी नवल वाटू नये अशी चर्चा आष्टीमध्ये रंगली आहे। त्यामुळे बीडमध्ये काही ठिकाणी थेट लढत आहे, तर काही ठिकाणी सोपी आहे, तर काही ठिकाणी गुंतागुंतीची लढत होते। मात्र अपक्षांमुळे 3 मतदारसंघात गणितं बिघडू शकतात अशी परिस्थिती नाकारता येत नाही। तर दुसरीकडे घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत 5 ठिकाणी आहे, त्यामुळे बीडमध्ये कोणते पवार भारी ते देखील या निवडणुकीत कळणार आहे। त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं असेल की घड्याळाचे जास्त आमदार निवडून येतात की तुतारीचे, की भाजपचा बालेकिल्ला असलेले 2 आमदार त्यांचे निवडून येऊ शकतात। एकूणच बीडच्या लढतीविषयी, बीडमध्ये आमदार कोणाचा होऊ शकतो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब देखील करा।